तर बाबानो गुलमर्गला फिरून आल्यानंतर ना लज्जत स्पायसेसमध्ये गाडी खाली केली. मसाल्याची कंपनी आहे इथं. गाडीतून खाली केलं बघा, निघलो सोपूरला. तिथं मंडीत पोचलो बघा. तिथं आपला भाऊ भेटला चायवाला. मला गाडी चालवणार म्हटलं, मी चालू म्हटलं भावा. मग काय तिथनं निघलो बघा. पुढं आलो, सोपूरतीन पास केलं. पुढे एवढा खतरनाक बर्फ पडलेला की नाही, नाद खोळा बर्फ दिसालता. रात्रीचा बर्फ पडलेला जास्त. आणि जशी आई घालायची तशी आई घातली. फायनली रोड बंद केला. आता सप्पई मरणार आहे म्हटलं इथं 2-4 दिवस, कारण क्वार्टर बी सपली होती. तुम्ही सकाळी उठल्यानंतर ना बघू शकता ट्रॅफिक जाम झालंय. आणि मागच्या ब्लॉकमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं डोंगर जास्त आमच्या समोर, आणि तोच रस्ता पूर्ण ब्लॉक झाल्यामुळे सगळ्या गाड्या हरवल्या. आणि आपल्या इथल्या कोल्हापुरातल्या पण गाड्या आल्या, अक्षयतीन आणि केतीन सगळेजण आलतील बघा दूध पावडर भरून कोल्हापुरातनं. मग काय माझ्या गाडीमध्ये सगळं सामान होतं म्हणून या सगळ्यांनी जेवायला मिळालं. क्वार्टरचं काय नियोजन लागत नव्हतं. फायनली अर्धी क्वार्टर शिल्लक होती वाटतं या जम्बो मामाच्या गाडीत. मग काय जम्बो मामाला म्हटलं एक तर मला क्वार्टर द्यावं लागते तरच तुम्हाला जेवायला देणार, नाही तर मग उपटा शेटन खावा बिस्किट. माझी सगळी भांडी सगळं सामान बिमान सगळं माझं होतं. मग काय क्वार्टर बिटरला दणका दिला. म्हटलं थंडी वाजायला लागली. फायनली इकडे भाजी बी शिजलेली होती आणि गाडीत काय टमॅटो बिमॅटो काहीच नव्हतं, म्हणून आम्ही नुसता शेवभाजी करूया म्हटलं. नंतर ना आपण दुसऱ्या वेळेस जाऊन बाजारवरून येऊया म्हटलं. फरसाणा शेव बिव घालून एक नंबर टॉपची अशी पावभाजीसारखी भाजी घेतली नाद खोळा. त्यावर इकडे भात पिन शिजायला घातला बघा मामानं. आणि आई घालायला आमची गाडी असल्या ठिकाणी अडवलेली की नाही, तिथं पाणी बी नव्हतं, दुकान बी नव्हतं, काहीच नव्हतं. आत्ता हाय तात्पुरतं चालवा म्हटलं. नंतर ना आपण जाऊन कशाला तर गाडीला हात करून लोकलच्या जाऊन बाजार भरून यायला पाहिजे म्हटलं. आणि नंतर ना मला भात खाताना आठवण आली की गाडीत इमोल बी सपली आहे म्हटलं. आईचा दाना म्हटलं आता अवघड झाला म्हटलं सगळा खेळ. मग काय भाजी बिजी घेऊया म्हटलं, पहिला खाऊन घेऊया म्हटलं पोटाला, नंतर ना इमलची जोडणा करा, कारण मला जेवण झालं पहिला इमल लागते. मग काय भाजी बिजी एक नंबर टॉपचं असं खाल्लो बघा. भाजी असली नाद कोळा लागते की नाही, विशेष नाही. मस्त मी पॅक लावत कसं ला यू भाऊ गारव्यामध्ये वनव्यासारखा आला. भावाच्या गाडीमध्ये 3 विमल गावल्या. गायचप काय ढेगभर होत्या, कारण गायचप काय आपण खात नाही. तर ह्याच्या पुढचा ब्लॉग बघत राहा. त्यावर लाईक शेअर कमेंट आणि फॉलो.